बारामती शहरात ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका व्यावसायिकाला तब्बल 1,30,00,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संबंधित प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2026 मध्ये संबंधित व्यावसायिकाच्या मोबाईलवर F24 इंडियन स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स डिस्कशन्स ग्रुप या नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांना ॲड करण्यात आलं। या ग्रुपमध्ये असलेल्या व्यक्तींनी स्वतःला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असल्याचं भासवून गुंतवणुकीचं प्रशिक्षण देण्याचं आमिष दाखवलं। सुरुवातीला काही मार्गदर्शन देत त्यांनी व्यावसायिकांचा विश्वास संपादन केला। यानंतर हार्ली LLC नावाचं एक संशयास्पद ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आलं। या ॲपद्वारे शेअर ट्रेडिंग करून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं। सुरुवातीला कमी रक्कम गुंतवून काही प्रमाणात नफा दाखवण्यात आला, त्यामुळं फिर्यादींचा विश्वास अधिक दृढ झाला। यानंतर आरोपींनी विविध कारणं सांगत मोठ्या गुंतवणुकीस प्रवृत्त केले। 25 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यामधून RTGS ऑनलाईन ट्रान्सफर आदी माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यावर टप्प्याटप्प्यानं पैसे जमा करण्यात आले। एकूण रक्कम 1,30,00,000 पोहोचली। मात्र एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतरही कोणताही परतावा मिळाला नाही। उलट संबंधित आरोपींनी अचानक संपर्क तोडला। यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर व्यावसायिकानं तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपीचा माग काढण्याचं काम सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अशा बनावट ऑनलाईन गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या आकर्षक परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये। कोणतंही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी आणि आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय। मी PI चिवडशेट्टी बारामती शहर पोलीस स्टेशनला आपल्याकडं दिनांक 24 मार्च या दिवशी एक फिर्यादी आले, विवेक अरविंद कुंभोजकर। ते राहायला आहेत अशोकनगरला बारामतीमध्ये, व्यापारी आहेत ते। तर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपवरती त्यांना ॲड करण्यात आलं अचानक व्हॉट्सॲपवरती। त्या ग्रुपमध्ये त्यांना शेअर मार्केटचं ट्रेनिंग दिलं आणि शेअर मार्केटचं ट्रेनिंग दिल्यानंतर शेअर मार्केट ट्रेनिंग त्यांना आवडलं पण की त्याच्यामध्ये त्यांनी शेअर मार्केटमध्ये कसा फायदा होतो यांना पटवून सांगण्यात आलं आणि त्यातूनच त्यांना एक लिंक पाठवण्यात आली आणि त्या लिंकवर त्यांनी डीमॅट अकाउंटसारखं त्यांनी अकाउंट होतं, त्याच्यामध्ये पैसे भरायचे होते आणि त्याच्यामध्ये पैसे गुंतवल्यानंतर त्यांना पैशाचं भरपूर पैसे मिळणार असताना आमिष बी त्यांना त्यामध्ये दाखवण्यात आलं। मग त्यांनी त्या लिंकला ते ॲड केलं, डीमॅट अकाउंट त्यांनी काढलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे ग्रुपधारक होता जे त्यांनी डीमॅट अकाउंट वगैरे त्यांनी सांगितलं होतं, ट्रेनिंग वगैरे दिलं होतं त्यांनी, तर त्यांनी जसं ते डीमॅटमध्ये पैसे टाकायला सांगितलं, पैशाचं आमिष दाखवलं, त्याला ते तयार झाले। दोघं नवरा बायकोंनी काय केलं, पती पत्नींनी जवळपास त्यांच्या व्यवसायातून आलेले आणि त्यांनी सेव्हिंग्स केलेले असे 1,30,00,000 रुपये त्यांनी सांगितलेल्या त्या अकाउंटला त्यांनी भरले आणि पैसे भरल्यानंतर त्यांनी ते पैसे काढले। जेव्हा त्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर मार्केटमध्ये त्यांना लाभ झालेला दाखवला आणि त्या लाभ झाल्यानंतर त्यांनी ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि पैसे काढण्याकरता तेव्हा गेले तेव्हा ते पैसे काय त्यातून ते बाहेर निघाले नाही, त्यांच्या अकाउंटला ते काय परत येत नाही असं त्याच्या लक्षामध्ये आलं। तात्काळ ते पोलीस स्टेशनला आले। साधारणतः ते 24 मार्चला आले, पण गुन्हा जेव्हा घडला तो 2 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च या दरम्यान जवळपास 1 महिन्याच्या आसपास या कालावधीत त्यांनी तेवढे पैसे अपलोड केले होते। ते पैसे त्यांनी ज्यांनी म्हणजे जे फसवणूक ज्यांनी केली त्यांना ते पैसे त्यांच्या अकाउंटला वगैरे त्यांनी पाठवलेले होते। वेगवेगळ्या अकाउंटला त्यांनी पैसे पाठवले, त्याप्रमाणे त्यांनी फिर्याद नोंदवली, फिर्याद दाखल झाली आणि फिर्यादला सायबर ॲक्टप्रमाणे IT ॲक्ट 66C 66D या कलमान्वये आणि इंडियन पिनल कोड 318 फसवणुकीची जी कलमं आहे 318 आणि 316 याप्रमाणे आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला। 113/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हाचा सायबर IT ॲक्टचा गुन्हा असल्याने तो तपाससुद्धा माझ्याकडेच असला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला तात्काळ आम्ही मग 1930ला फोन लावला, आम्ही लावला पोलीस स्टेशनला आल्या 1930 ही अशी सायबर एक नंबर क्रमांक असा आहे की जेव्हा सायबरचा गुन्हा घडला तर या हेल्पलाईनला नंबरला जर फोन लावला तर आपले जे पैसे असतात ते ब्लॉक होण्यास किंवा ते पैसे फ्रीज होण्यास मदत होतात।
आणि तसा गुन्हा तो ते एक केलं. आणि दुसरी गोष्ट, ज्या अकाउंटला जे पैसे पाठवले तात्काळ आम्ही मग सायबर विभागाला संपर्क साधून ते जे क्रमांक आहेत अकाउंटचे क्रमांक, त्या अकाउंट क्रमांक त्यांना पाठवण्यात आले आणि त्या अकाउंट नंबरसुद्धा फ्रीज करण्यात आले. तर तात्काळ कळवल्यामुळं आम्हाला थोडी माहिती ताबडतोब मिळाल्यामुळं आम्ही ताबडतोब पावलं उचलली. जवळजवळ आम्ही 1,30,00,000पैकी 44 लाख रुपये त्याच्यामध्ये आम्ही आमच्याकडे सायबर विभागाचे जे सागर जामदार आहेत त्यांच्या मदतीने आम्ही ते पैसे फ्रीज करायला आम्हाला मदत झाली. आणि त्यामुळं त्यांना मोठं असं एक त्या अमाऊंटमध्ये 44 लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला सायबर विभागाकडून मदत मिळाली आणि सायबर विभागाकडे आम्ही संपर्क करून त्यांना माहिती घेतली. तर 2 लाख रुपये जे आहेत जवळजवळ जसे त्या अकाउंटला पैसे गेले त्या अकाउंटमधले पैसे 1,30,00,000 रुपये फिरवण्यात आले विविध अकाउंटमध्ये. तर अशा 5-6 लेअर गेल्यानंतर एक शेवटच्या लेअरमध्ये 2 लाख रुपये एका व्यक्तीच्या अकाउंटवरती गेलेले आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटमध्ये गेले. ते 2 लाख रुपये आम्ही कुणी विड्रॉ केले जशी माहिती काढली तर ते पुण्याच्या 2 बँकांमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्राच्या 2 बँकांमधून ते पैसे विड्रॉ केल्याचं आम्हाला सायबर तपासामध्ये तांत्रिक तपासामध्ये निष्पन्न झालं. व त्याप्रमाणे आम्ही टीम तयार केल्या. त्यामध्ये एक टीममध्ये सुलतान डांगे आणि सागर जामदार अशा दोघांना पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी जाऊन ती CCTV फुटेज वगैरेच्या आधारे त्यांनी तो माहिती घेतली. तर त्याच्यात पेट्रोल पंपामध्ये जसे पैसे काढण्यात आले ते त्याच्या स्कॅनरवरती ते ATM स्कॅनर करून स्कॅन करून ते पैसे काढण्यात आले होते. तर त्या सगळ्यांच्या एकच चौकशीमध्ये तो आरोपी जो आहे निष्पन्न झाला. असे 2 त्या आरोपीकडनं पण ओम पैठणकर म्हणून जो आरोपी आहे त्या पैठणकरकडे सुद्धा तपास केला आणि त्याच्याकडून दुसरा आरोपी आम्हाला मिळाला, तो सुद्धा आकाश मुर्मे म्हणून तो आरोपी आहे. असं दोघांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे सखोल तपास केला असता त्या 2 लाख रुपये त्यांनी विड्रॉ केलेत आणि विड्रॉ करून त्यांनी काय 4% कमिशनमधनं ते आरोपी ते पैसे काढून त्यांनी ते समोरचे जे फसवणूक करणारे आहेत त्यांना ते पैसे 1,90,000 रुपये त्यांनी रिटर्न दुसऱ्या वेगवेगळ्या अकाउंटमधनं त्यांनी त्या फसवणूक करणाऱ्यांनी मेसेज करून त्यांना सांगितलं. तर त्यांच्या अकाउंटवर त्यांनी परत 4 अकाउंटला त्यांनी SBIच्या अकाउंटवर त्यांनी पाठवले. तर त्या SBIचे अकाउंटसुद्धा आम्ही फ्रीज करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. अशा प्रकारे आम्ही 44 लाख रुपये आम्ही फ्रीज करण्याकरता आम्ही यशस्वी झालो आहोत. आणि अशा प्रकारे आमचं सुद्धा आव्हान आहे नागरिकांना की जर असं सायबर क्राईमच्या संदर्भात त्यांच्यासोबत काय असं एखाद्या गोष्ट घडली तर जागेवरूनच 1930ला संपर्क साधायचं त्यांना आमचं आव्हान आहे की जेणेकरून तुमच्या जी अमाऊंट जी आहे एखाद्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाली असेल तर फ्रीज व्हायला मदत होणार आहे. दुसरी गोष्ट, ती कंप्लीट लॉन्च झाल्यानंतर बरेचसे नेसेसिटी ॲक्शन जे आहेत, जो मनी ट्रेल असतो त्या अकाउंटमध्ये दुसऱ्या अकाउंटला, त्या दुसऱ्या अकाउंटमध्ये तिसऱ्या अकाउंटला असे लेअर सिस्टीममध्ये जे पैसे ट्रान्सफर होतात ते पैसेसुद्धा फ्रीज होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे आपले पैसे पुन्हा वाचवण्यासाठी खूप मोठं महत्त्वाचं पाऊल आहे 1930ला संपर्क साधायचं. या प्रवासामध्ये आम्हाला जे SP सर आहेत, ॲडिशनल SP सर आहेत, आमचे गणेश बिरादार साहेब, सुदर्शन राठोड साहेब आहेत, DYSP साहेब, त्यांनी अनमोल म्हणजे महत्त्वाचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि मदत केली. त्यामुळे 44 लाख रुपये आम्हाला या गुन्ह्यामध्ये फ्रीज करण्यासाठी मदत झालेली आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.